तेच तेच नाश्त्याचे प्रकार खाऊन कंटाळा आला आणि घरामध्ये विषय निघाला तो जुन्या नाश्त्यांचा। पूर्वीच्या काळी हॉटेलामध्ये गाड्यावर असे वेगवेगळे मिसळपाव किंवा पिझ्झा, बर्गर, नूडल्स असले ऑप्शन्स नव्हते। तेव्हा मिळायचा तो भजी पाव, वडापाव, पाववडा आणि भेळ हे असले नाश्ते, पुरी भाजी असले नाश्ते मिळायचे। त्यातलाच एक प्रकार आहे भजी पाव। हा भजी पाव अगदी पोटभरीचा, अगदी साधा सोपा तरी देखील पोटभरीचा आणि तोंडाला अगदी चव आणणारा पदार्थ आहे। अगदी झटपट बनवून तयार होतो। तेच नाश्ते खाऊन कंटाळा आला असेल तर आज हा बेत होऊनच जाऊ दे मी केला आणि तुमच्याबरोबर शेअर करू म्हटलं। नमस्कार, मी पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड, खमंग आणि खुसखुशीत स्वागत। तर आज आपण बघणार आहोत अगदी हॉटेलात किंवा गाड्यावर मिळतात तशी अगदी टम्म फुगलेली आणि तरी देखील कमी तेलकट पण सोडा देखील न वापरता बनवलेली ही भजी आणि सोबत मस्त नरमानरम पाव। तर ही भजी पाव बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी इतकं बेसन घेतलं आहे। हे घरी दळून आणलेलं बेसन नाही तर हे विकत्रीचं बेसन आहे, कारण विकतच्या बेसनमध्ये डाळीच्या पिठासोबत आणखीनही घटक असतात, त्यामुळे हॉटेलामध्ये देखील तेच वापरता आणि चव देखील खूप छान लागते त्याची। त्यामुळे मी आज हॉटेलसारखं बनवतो आहोत, त्यामुळे तेच बेसन घेतलं आहे। यामध्ये 1 चमचा इतका ओवा हातावर चोळून टाकायचा, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकली आहे आणि यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे अगदी या मिरच्या अगदी मस्त बारीक कट करून या मिरच्या टाकायच्या। तुम्ही पेस्ट देखील वापरू शकता, पण अशी मिरची तुम्ही टाकून बघा, दाताखाली आली की काय मस्त भन्नाट चव लागते। हॉटेलात देखील अशीच टाकली जाते। आणि हा जाडसर कट केलेला कांदा अगदी फाईन कट नाही करायचा, जाडसर कट करायचा, मस्त मजा येते। एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे, तो टाकला आहे आणि कोथिंबीर टाकली आहे थोडीशी आणि हे सगळं साहित्य हाताने या पद्धतीने क्रश करून चोळून घ्यायचं, म्हणजे ओव्याचा, मिरचीचा, कांद्याचा, कोथिंबीरीचा सगळे फ्लेवर असे एकत्र होतील आणि आपल्या भज्यांना खूप छान भन्नाट अशी चव लागेल। त्यामुळे हाताने असे मस्त चोळून घ्यायचे आहे। आणि मग यामध्ये सोडा न वापरता आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत, ज्यामुळे भजी कमी तेलकट होतील आणि टम्म फुगतील। इकडे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं, त्यातील 1 पळी इतकं तेल, अगदी कडकडीत गरम असं तेलाचं मोहन टाकायचं। यामुळे आपली भजी खूप खमंग अशी चवीला लागतात आणि मस्त टम्म फुगतात। यासाठी सोडा वापरण्याची बिलकुल सुद्धा आवश्यकता नाही। सोडा वापरला नाही त्यामुळे भजी अगदी कमी तेलकट अशी बनतात। आता हे तेल चमच्याच्या साहाय्याने अगोदर मिक्स करून घ्यायचं, कडकडीत आहे त्यामुळे, आणि नंतर थोडं थोडं पाणी ॲड करून हाताच्या साहाय्याने, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं मस्त बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि हाताच्या साहाय्यानेच मस्त फेटून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिट छान फेटून घ्यायचं। हॉटेलमधले जे आचारी असतात ते देखील असे मस्त हाताने फेटून घेतात, त्यामुळे हे मिश्रण अगदी हलकं होतं आणि आपली भजी देखील मस्त टम्म फुगता आणि हलकी होता। आता हे मिश्रण अगदी मस्त तयार झालं आहे। विकतचं बेसन आहे त्यामुळे थोडंसं चिकट वाटतं, अगदी मस्त भजी होणार आहे। तर आता हे बॅटर तयार आहे। इकडे तेलही गरम झालेलं आहे। तर आता तेलामध्ये सर्वप्रथम मिरच्या तळून घ्यायच्या। भजी म्हटली की नाश्त्यासोबत अगोदर वेगळे चटण्यांचे प्रकार नव्हते, त्यावेळी मिरचीच ही सर्व केली जायची। ही तळलेली मीठ टाकलेली मिरची खूप भन्नाट आणि खूप खमंग लागते, त्यामुळे सर्वप्रथम मिरच्या तळून घ्यायच्या, यावरती थोडंसं मीठ टाकायचं, या साईडला ठेवून घेऊ। आणि मिरच्या अगोदर तळल्यामुळे या तेलाला देखील मिरच्यांचा मस्त फ्लेवर आलेला असतो, त्यामुळे अगोदर मिरच्या तळून घ्यायच्या, मग हात ओला करून घ्यायचा आणि मग अशी भजी सोडून घ्यायची। तेल अगदी गरम आहे आणि तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आणि मग भजी सोडून घ्यायची। पाण्यात हात बुडून हात ओला करून भजी सोडल्यामुळे भजी अगदी सोडायला अगदी सोपी जातात, अगदी गोल भजी सुटल्या जातात आणि एका वेळी एकच भजी सोडायचं म्हणजे अगदी मस्त गोलाकार येतो आणि पुन्हा हात बुडून पुन्हा दुसरं भजी सोडायचं। आता गॅसची फ्लेम ही मध्यम आहे आणि मध्यम आचेवरती छान दोन्ही साईडने खमंग अशी ही भजी तळून घ्यायची आहे। हिरवी मिरची टाकलेली आहे, लाल तिखट टाकलं नाही, त्यामुळे अगदी लालसर ही तळून घ्यायची नाही। अगदी मस्त फुलली आहे, तुम्ही बघू शकता, अगदी लगेच टम्म फुगून वरती आली आहे। याचा अर्थ अगदी मस्त झाली आहे आपली भजी। बाहेरून अगदी मस्त कुरकुरीत दिसत आहे आणि आतमध्ये अगदी मस्त सॉफ्ट होतात। तर आता ही बाकीची देखील भजी छान तळून झाली आहे, मस्त रंग आला आहे।
आणि तुम्ही बघू शकता लगेच तेल त्यातलं ऑब्झर्व झालं आहे, बिलकुल तेलकट दिसत नाही। आता पुन्हा तेल छान गरम करून घ्यायचं आणि भजी टाकते वेळी गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि भजी सोडून घ्यायची आहे। मी या अगोदरही कांदा भजी, खेकडा भजी आणि मटार भजी, पालक भजी अशी भज्यांचे विविध प्रकार दाखवलेले आहे, व्हेज पकोडा। त्यामुळे तुम्ही ते देखील नक्की चेक करा आणि नक्की त्या देखील रेसिपी ट्राय करा। अशा वेगळ्या वेगळ्या भज्यांच्या रेसिपी ट्राय केल्या की खूप मस्त वाटतं। अगदी एकदाच त्याच प्रकारच्या रेसिपी खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे अशा वेगळ्या वेगळ्या रेसिपीज ट्राय करत राहा। आता ही देखील भजी छान टम्म फुगून वर आली आहे। आता ही झाऱ्याच्या साहाय्याने खाली वर करून एकसारखी तळून घ्यायची आणि ही देखील आपण तेलातनं बाहेर काढून घेऊ। अगदी मस्त गोलाकार टम्म फुगलेली अगदी हॉटेलसारखी आपली भजी तयार झाली आहे। वरून सोबत मिरच्या टाकून घ्यायच्या आणि अगदी बाहेरून मस्त कुरकुरीत झाली आहे। भजी तोडून दाखवते, अगदी मस्त गरमागरम वाफाळलेली भजी आतमध्ये तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार झाली आहे। सोडा न वापरता देखील मस्त टम्म फुगून जाळीदार झाली आहे। सोबत गरमागरम नरम असे पाव घ्यायचे, लादी पाव आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या। तुमच्याकडे हिरवी चटणी, लाल चटणी असेल ती देखील तुम्ही एन्जॉय करू शकता। पण जुन्या पद्धतीचा नाश्ता, गाड्यावरचा नाश्ता हा त्याच पद्धतीने खाण्यात खरी मजा आहे। त्यामुळे मी यासोबत मस्तपैकी बासुंदी चहा बनवलेला आहे। बासुंदी चहाची रेसिपी देखील अगोदर शेअर केलेली आहे, ती देखील नक्की बघा। आणि तुम्ही बघू शकता भजी बिलकुल देखील तेलकट झाली नाहीये, बाहेरून तुम्हाला दिसत असेल बिलकुल ड्राय आहे, कुरकुरीत आहे, आतमध्ये मस्त नरम आणि सॉफ्ट आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच भन्नाट चमचमीत रेसिपी सोप्यात सोप्या घरगुती पद्धतीने बघण्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉनवर क्लिक करा।